नमस्कार. जिजाऊ कोचिंग क्लासमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत आहे. बऱ्याच दिवसानंतर आज आपला व्हिडिओ येतोय. तसदीबद्दल क्षमस्व. आज आपण 10वीचा विज्ञान भाग 1 चा सगळ्यात महत्त्वाचा आणि वारंवार परीक्षेला येणारा प्रश्न बघणार आहोत. तो म्हणजे युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल लॉ म्हणजेच गुरुत्वाकर्षणाचा वैश्विक नियम. The law states that every object in the universe attracts every other object with a definite force and the force is directly proportional to product of their masses and inversely proportional to square of distance between them. म्हणजेच ह्या जगातली कोणतीही वस्तू दुसऱ्या वस्तूकडे ठराविक बलाने आकर्षिली जाते त्यावेळेस बल हे वस्तूच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी समानुपाती असते आणि वस्तूंमधील अंतराच्या वर्गाशी व्यस्तानुपाती असते. मग कोणताही नियम किंवा कोणताही लॉ स्टेट केल्यानंतर स्पष्ट केल्यानंतर त्याचं समीकरण लिहिणं गरजेचं असतं. मग आता हे कसं लिहायचं तर F इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू M1 M2. ह्या ठिकाणी M1 M2 म्हणजे वस्तू A आणि वस्तू B चे मासेस म्हणजे त्याची वस्तुमानं आहेत. वस्तुमानाचा गुणाकार आहे म्हणजेच F is directly proportional to M1 multiply by M2 divide D square म्हणजे ह्या दोघांमधला जो डिस्टन्स आहे जे काही अंतर आहे अंतराचा वर्ग. पण विज्ञानाच्या नियमानुसार ज्या वेळेस आपल्याला हे समानुपाती चिन्ह काढून टाकायचं असतं त्यावेळेस आपल्याला स्थिरांक घ्यावा लागतो. नियम गुरुत्वाकर्षणाचा आहे, ग्रॅव्हिटेशनल लॉ आहे. दॅट्स वाय वी शुड टेक युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट दॅट मीन्स कॅपिटल G. म्हणजे वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा स्थिरांक आपण इथे वापरला आहे F बरोबर G M1 गुणिले M2 भागिले D चा वर्ग. या ठिकाणी G म्हणजे गुरुत्वाकर्षणाचा वैश्विक स्थिरांक आहे ज्याची किंमत आहे 6.673 गुणिले 10⁻11 न्यूटन मीटरचा वर्ग प्रति किलोग्रामचा वर्ग. दॅट मीन्स द व्हॅल्यू ऑफ G इज 6.673 multiplied by 10⁻⁻11 Newton meter square per kg square. Thank you.